कळव्याकडून किंवा मुंबईकडून ठाण्याकडे जाणारी मार्गिकेवरती झाड पडलेलं आहे, जी वाहतूक आहे ती विस्कळीत झाल्याचं गेल्या 2 दिवसांपासून तसेच रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अचानकपणे कळव्यातल्या मुख्य मार्गिकेवरती बदामाचं जे झाड होतं ते कोसळून पडलं आहे. त्यामुळे कुठेतरी आता वाहतूक कोंडीवरती ह्या सगळ्याचा लोंढा जो आला आहे, जो वाहतूक कोंडीवरती या सगळ्याचा लोंढा आला आहे, तो बघू शकता तुम्ही. कळव्या नाक्यापासून मुंब्र्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. त्याचप्रमाणे मुंब्र्यावरून ठाण्याकडे जाणारी किंवा ह्या मार्गिकेवरून कळव्यावरून ठाण्याकडे जाणारी मार्गिकेवरून वाहतूक ही विस्कळीत काहीशी झाल्याचं कळतंय. गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं समोर येतंय. मोठ्या प्रमाणात ह्या रांगा अगदी पारसी खारीगाव या परिसरापर्यंत लांब या रांगा लागल्या आहेत वाहनांच्या. गेल्या अर्ध्या तासापासून अधिक काळापर्यंत हा झाड पडलं होतं, मात्र प्रशासनाकडून त्यावेळेला कुठलीही उपाययोजना करण्यात आली. पण जेव्हा झाड पडल्यानंतर वाहतूक कोंडी निर्माण झाली, तात्काळ आपत्ती व्यवस्थापन विभागाने इथे धाव घेत त्या झाडाला कापून त्या झाडाची छाटणी करून त्याला बाजूला करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे कुठेतरी आता जी वाहतूक कोंडी जी झाली होती ती पुन्हा एकदा सुनियोजित करून सुरळीत पद्धतीने पार पाडण्यात आली, जशी की जैसे ते अशा परिस्थितीमध्ये आता पुन्हा ती वाहतूक निर्माण झाली आहे. जैसे ते या परिस्थितीमध्ये आता ती आली आहे. सोमशीर की आपल्या मानवाला